हाय, गुड मॉर्निंग गाईज. आमची सकाळची सुरुवात अशीच झाली आहे बघा. कुठे झोपला आणि कुठे कुठे पोचला. लगेच सकाळी उठला आणि मला बोलतो घे गोळ्या खा. मी बोललो माझ्या गोळ्या नाही दे आईला, आई बाहेर बसले आहेत. हाय करते बघा तुम्ही सगळ्यांना, गुड मॉर्निंग बोलतो. इथे मी स्वयंपाकाची तयारी करत घेतले. टोपामध्ये तेल टाकले, तेल, जिरे, कांद्याला चांगलं हलवायचं मस्त लाल होईपर्यंत. त्याच्यानंतर लसूण मिरचीचा ठेचा टाकायचा, एक टमॅटो टाकायचा छोटा आणि टमॅटो मस्त गाळ होईपर्यंत परतायचं. स्लो गॅस करून मस्त टमॅटो शिजू द्यायचा. मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की टमॅटो टाकल्याने भेंडीची भाजी चिकट होत नाही. आणि मग चांगलं गाळ झाल्याच्यानंतर भेंडी टाकायची वरून हलवून झाकून शिजू द्यायचं. भेंडी लगेच वाफते स्लो गॅसवर. मस्त थोडी भेंडी शिजत आल्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं, भाजलेलं शेंगदाण्याचं, आणि 5 मिनटं झाकून ठेवायचं स्लो गॅसवरती. 5 मिनटानंतर गॅस बंद करून टाकायचा. ऑलमोस्ट भाजी शिजलेली आहे. आणि इकडे बघा दोघांची कशी मस्ती चालू आहे सकाळ सकाळी. भेंडी लावताय, चिपकवत आहे घालायला एकमेकाच्या. दोघं मस्ती करतात. आता झाले आंघोळ वगैरे करून रेडी झाला. आणि गोधडी ब्लँकेट त्याची एवढी फेवरेट आहे तीच घेतल्याशिवाय तर झोपत नाही, अजिबात झोपत नाही. तर भांडे पडलेत घासायचे. कचऱ्याची गाडी पण आली, बोललं कचरा टाकून येते. बघा माझ्या अगोदर तोच रेडी असतो पुढे जायला कचरा टाकायला. मला बोलते दे माझ्याकडे कचरा, मी टाकतो. त्याला बोललं तुला हात पोचेल का, मग ते काकाकडे दिला कचरा टाकायला. त्याला बोललं चला. आता बोलतोय ग मला अंगूर दे खायला. अंगूर दिलं त्याला. ते बघा सगळा पसारा करून ठेवला आहे घरात, इकडे तिकडे आवरलेला आत्ताच मी सर्व. लगेच देवपूजा करून घेते. आज हनुमान जयंतीनिमित्त मस्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि मस्त आज मी बोलत देवपूजा वगैरे केली सुंदर. देवपूजा करतानाच मला टाईम झाला. त्याच्यामध्ये सारांश रडतो आहे, मला द्या अगरबत्ती, मी फिरवतो अगरबत्ती. त्याला बोललं चटका लागेल तुला असं. मग देवपूजा करून तर झाली. तर बघा किती सुंदर फुलं आले झाडाला. एवढं पूर्ण झाड भरलं होतं फुलांनी. मी थोडेसे फुलं तोडले, भांडे वगैरे घासून घरामध्ये आणून ठेवले. त्याच्यानंतर लगेच पाणी आलेलं, पाणी भरून घेतलं. बोललं ड्रामामध्ये पाईप सोडते, आता पाणी आलं आहे. तर कपडे वगैरे धुवायचे बाकी होते अजून. ड्राममध्ये पाईप टाकल्याच्या नंतर बोललं ताप यायचे हांडे वगैरे भरून वगैरे झाले. त्याच्यामध्ये मी हा गजरा बनवून इंस्टावर मी एक व्हिडिओ बघितला होता गजरा बनवायचा, तसंच मी बनवून बघितलं आहे. तर आम्ही चाललो आहे संध्याकाळी आत्याच्या घरी. सारांश बोलते मला एकटा चढतो शिडी, पूर्ण एकटा चढतो शिडी, जरा पण घाबरत नाही. बघा व्ह्यू किती छान आहे, वातावरण एवढं मस्त वाटत होतं संध्याकाळी. खूप भारी हवा वगैरे सुटली होती, आभाळ वगैरे पण आलं होतं सुंदर. ते बघा आम्ही घरी जायला निघालो आहे आणि हा आत्याला सोडतच नाही आत्याला बोलते तू पण चल आमच्यासोबत. आत्या काय ऐकत नाही, खाली पडतोय. माझ्याकडे सोडते आत्या, तो परत आत्याकडे चालला आहे. बाय बाय करते तर पळत आत्याच्या गळ्यात पडतो जाऊन. आखरीला आत्याला घेऊनच आला. बस आसाठी एवढंच. बाय बाय गाईज.